4 धावांचं षटक मात्र त्यानं टाकलं आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. अभिनंदन अक्षय. पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला फिल्डिंग लावून घ्या सावळे संघ. वेळ फार कमी आपल्याकडे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. धाकटी जुई संघाकडून रोहित घरत आणि सनी घरत. दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच मध्ये 18 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यापेक्षा जास्त धावा जर आल्या या मॅच मध्ये आणि जो संघ जिंकेल त्या संघाला बाय दिली जाईल. तो सलग चौथ्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दोन टीमसाठी फार महत्त्वाची मॅच आहे, कारण आजच्या दिवसाची शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे या दोन्ही संघांना. त्यामुळे ऑब्व्हियसली इकडे बॅटिंग करून जर 19 पेक्षा जास्त धावा जर आल्या, परंतु तरी सुद्धा जिंकावं लागेल त्या संघाला. पाहूया धाकटी जुई की सावळे आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना खेळणार. जाऊया गोलंदाजाकडे. देवेश माळी सज्ज होतोय. पहिलाच बॉल सनीनं ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे चांगलं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी सिंगल मिळेल. 1 रन. यावेळेस थोडासा स्टंपला हिट झाला. दुसऱ्या रनची संधी पहा. किती चपळपणा दाखवला. चाणाक्ष होते. अगदी शेवट नजर होती आणि त्याचमुळे जेव्हा तुम्ही पाहत असा त्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष देत असता तेव्हाच तुम्हाला अशी धाव चोरण्याची संधी मिळते आणि ती धाव अक्षरशः चोरली गेली संध्याकाळच्या सत्रामध्ये. दिवसा ढवळ्या. खरं तर एका धावेची चोरी होताना आपण पाहिलं. 2 धावेनं खातं उघडलंय धावसंख्येचा श्री गणेशा. स्वीप करायचा होता. थोडासा पाय स्ट्रेच केले होते. थोडासा गुडघ्यामध्ये वाकून ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न सनीचा मात्र फसलाय. चांगला चेंडू फिरवतो देवेश माळी सुद्धा. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतात. त्याच्या आउट स्विंग होतात. थोडंसं कठीण होतं उजव्या त्याच्या फलंदाजांसाठी. फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. पॉईंटकडे बॉल सरकला. सिंगल त्या ठिकाणी मिळते. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ते 3 या आकड्यावर. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. कडे इकडून जिंकलात तर 10च्या लॉट्समध्ये शेवटचा सामना खेळायला मिळणं फायद्याचं असतं. बऱ्याचशा संघांना माहिती आहे शेवटची मॅच खेळायला मिळाली तरच कुठेतरी या लॉट्सला फायदा होतो आणि त्याच्यासाठी हे दोन्ही संघ एकमेकांशी चांगली झुंज देतील यात ते मात्र शंका नाही. देवेश माळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. कोणतीही पाहायला गेलं तर पंचांची हालचाल नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. देवेशचा हा बॉल यावेळेस मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पार. पाहूया पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाते. चौकार की षटकार या सिरीज 4 धावांन करता येतोय. हा पहिला मोठा फटका रोहितच्या बॅटमधून चौकार. क्षेत्र मोकळं होतं आणि त्याचाच फायदा मात्र उठवला गेला रोहित कडून. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र पहा बॅटॉनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा तेवढीच सुरेख. तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट होती. सिंगल मात्र चोरली गेली त्या ठिकाणी. या 1 रन टोटल मध्ये होईल बदलाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर MMV धाकटी जुई संघाची धावसंख्या
बिनबाद 8 धावा. दुसरं षटक उत्कर्ष सावळे संघाकडून. गोलंदाजी मार्कवर विकी माळी. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात. चांगलं षटक म्हणावं लागेल देवेश सुद्धा. काही एवढाही महागडा ठरला नाही पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. गोलंदाज सय्यार विकी. ओध विकेट यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं रोहितच्या पाठमधून येतोय. आणखीन एक उत्तुंग असा फटका षटकार. विकीचं स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवर षटकार चढवलाय. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले ती धाकटी संघाची. उरण पूर्व विभागामधील हे गाव. चला चेंडूची मागणी केली जाते. विकी पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉलवर षटकार. बॅकफुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र कवसला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव मिळेल. कवसला आपण पाहिलं तर सीमारेषा सुद्धा बरीच दूर आहे. मैदान सुद्धा मोठं आहे आणि त्याच कारणासोबत बऱ्याच वेळेला तिकडे सीमारेषा पार करत असताना अडचणी येतात फलंदाजांना. 15 रन्स आतापर्यंत स्कोर कार्डवर. अपील पाहायला मिळते. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. हरीश माझी इच्छा होती DRS घेण्याची. लोवर फुल टॉस बॉल ट्राय केलाय. लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल. चांगली बॉलिंग. पहिल्या बॉलवर षटकार आला होता परंतु त्यानंतर अगदी टिचून मारा पाहायला मिळतो आतापर्यंत विकी माळीचा. त्यामुळे थोडंसं कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये. मागच्या 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा आल्यात. या ओव्हरमध्ये सुद्धा 8 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 16 धावांवर स्कोर जाऊन पोहोचलाय. अजूनपर्यंत कोणती सफलता मात्र मिळालेली नाहीये उत्कर्ष सावळे संघाला. दोन्ही सलामीवीर सुरक्षित आहेत. ही जमेची बाब आहे. ओ स्विच करण्याचा प्रयत्न. अपील पाहायला मिळते. लाग बिफोर द विकेट. पायची सापडल्या अखेरीस. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न अनऑर्थोडॉक्स साठी गेला इकडे आणि सगळ्यात महत्वाची विकेट गमावली ती धाकटी जुई संघाना. रोहित घरत बॅक टू द पवेलियन. रोहितचं मैदानावरचं थांबणं फार गरजेचं होतं. रिव्हर्स स्वीप साठी गेला होता आणि त्याच्यामध्ये रिव्हर्स स्वीपचा फटका कनेक्ट झाला तर नक्कीच टाळ्या पडतात प्रेक्षकांकडून. परंतु जर कनेक्ट नाही झाला तर लगेचच अपशब्द सुद्धा निघतात.
बऱ्याचशा प्रेक्षकांच्या तोंडून. ही दुधारी तलवार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित खरत, रोहित यस करत, दोन रोहित खरतच्या संघामध्ये आहेत, ज्यांच्या नावानं हा संघ ओळखला जातो. दोनही अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत, चांगले ऑलराऊंडर आहेत. पण या विकी माळीनं जबरदस्त कमबॅक केले. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र का बसला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, त्यामुळे एकच धाव मिळेल. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता या गोलंदाजाच्या, परंतु त्यानंतर मात्र काय पुनरागमन केलंय. कमाल बॉलिंग पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 1 गडी बाद 17 धावा. सतरा धावा. धावफलकावर तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो धीरज माळी. यावेळेस मात्र चांगली गॅप शोधले. कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा वेगानं सरकलाय. सहजतेनं पूर्ण केल्या जातील 2 धावा. दुहेरी धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्डवर लागल्या ते 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. मी विनंती करेन मंगलमूर्ती वाजे आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर यायचं आहे टॉससाठी, कारण या मॅच मध्ये सर्वाधिक धावा बनल्यात. त्यामुळे या लढतीतील विजेता संघाला मात्र सरळ 4थ्या फेरीत प्रवेश दिला जाईल. ओ चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस मात्र. पाहूया एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक खाली येतोय. जेल टी फ्लाय फलंदाज बाद. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट यावेळेस गमावतोय तो MMV धाकटी जुया संघ. धक्का क्रमांक 2. दुसरा धक्का बसलाय. दोनही महत्वाचे फलंदाज मैदानात
26 रन 26 धावा. लूज डिलिव्हरी होती मित्र म्हणेन धीरज माळीची. खूपच शॉर्ट बॉल होता हा आणि त्याचमुळे थोडंसं फिरून खेळणं सोपं गेलं ते फलंदाज सनी घरतला. रन्स काढावे लागतील या मॅच मध्ये. का सावळे संघ ताकदवान आहे फलंदाजीमध्ये. बघाशी पाहिलं 2 बॉल मध्ये 10 धावांची गरज असताना उत्कर्ष सावळे संघाचा ऋषिकेश माळीनं 2 षटकार ठोकत सामना जिंकून दिला होता. त्यामुळं स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. यावेळेचा हा चेंडू पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा करण्यात आला होता, परंतु वेगवान चेंडू होता, थोडासा स्पीड होता या बॉलवर. सरळ विकेट किपर हरीशच्या दिशेमध्ये हा चेंडू गेला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 2 गडी बाद 26 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. चला स्पीडअप करत राहा. फिल्डिंग लावून घ्या लवकर. चौथ्या गोलंदाजाची निवड करा. काल एव्हाना मॅचेस संपल्या होत्या. या स्पर्धेमधील पहिला दिवस समाप्त झाला होता. काल 4:40 ही स्पर्धा संपली होती. त्यामुळे विनंती आहे, आमच्या आयोजकांना सुद्धा बरीचशी कामं असतात संध्याकाळी. लवकरात लवकर. आणि मैदान सुद्धा खरं तर कुंडेबाच आहे, कदाचित त्यांना सुद्धा प्रॅक्टिस करायची असते. त्यामुळे लवकरात लवकर मैदान सुद्धा आपल्याला खाली करायचं आहे. त्यामुळे सहकार्य अपेक्षित आहे प्रत्येक संघांकडून. चौथं आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर येतोय नयन भंडारकर. पुढे सरसावत. यावेळेस मात्र आडवा बॅटनं पूल केलाय. झोकून दिलं होतं थोडंसं. त्या ठिकाणी एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी गेलेच नाहीयेत. थोडीशी बिस्मिळ जरूर झाली होती, परंतु सिंगलच मिळाली. 1 धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 27 या आकड्यावर. 27. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. निदान 1-2 मोठे फटके, एखादा षटकार, एखादा चौकार नक्कीच धावसंख्येला आकार देऊ शकेल. आणि गोलंदाजी चांगली आहे धाकटीजुई संघ. त्यामुळे कुठेतरी धावा जर 37, 38, 40च्या आसपास गेल्या तर चांगली फाईट बघायला मिळेल. लॉफ्ट केले बॉलला, जास्त उंच गेलाय. गोलंदाज स्वतः प्रयत्न करतोय आणि सेफली लँड झालाय. कोण घेणार याच्यामध्ये. मग बरोबर चेंडू पडला आणि रन्स मिळतील या ठिकाणी. त्या 2:29 धावा स्कोर कार्डवर. 29 रन्स ऑन अ बोर्ड. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉल टू गो. यावेळेचा हा चेंडू इकडे पहा. पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गोलंदाज सुद्धा फॉलो थ्रू मध्ये पडला होता. बॉल लॉंग स्टॉप चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सामन्याला थोडासा कलाटणी देणाऱ्या धावा या ठिकाणी बहाल करतोय उत्कर्ष सावळे संघ. वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये मिळतील तब्बल 5 धावा. मागच्या चेंडूवर बरंच नाट्य पाहायला मिळालं. नयन भांडारकरचा हा चेंडू आपण पाहिला. पहा फॉलो थ्रू मध्ये पडला. यष्टीरक्षकाला सुद्धा चेंडू सापडला नाही. फाईन लेगला सुद्धा चुकी झाली त्या ठिकाणी. सोप्पा चेंडू होता. मागच्या दोनही फिल्डर्सना खरं तर अडवण्या लायक चेंडू होता, परंतु दोघंही चकले आणि बॉल मात्र सरळ जाऊन थांबला तो सीमारेषेला. अत्यंत महत्वाच्या 5 धावा निर्णायक क्षणाला आल्यात त्या धाकटीजुई संघासाठी. यावेळेस मात्र उंचावरून स्ट्रोक. एक खराब चेंडू मात्र काय दिशा दशा करतो मॅचची हेच पाहायला मिळालं. भांडारकरचा जीव आता मात्र भांड्यात पडलाय. या षटकाराच्या सहानं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 40 या आकड्यावर.
संधी मिळाली धाकटीजुई संघाला आणि लगेचच खरं तर त्या संधीचं सोनं करण्यात आलं. 40 पहिल्यांदा असं वाटत होतं 35-36च्या आसपास ही धावसंख्या राहील, परंतु आता मात्र 40+ ही टोटल जाऊ शकेल. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. लोवर फुल टॉस बॉल लॉफ्ट केला यावेळेस मात्र पाहूया मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. लॉंग ऑनचा चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि आता मात्र इनिंग संपवावी लागेल. सफलता मात्र मिळेल ती नयन भांडारकर कमबॅक करत असताना फलंदाज बाद होतो. यावेळेस मात्र तिसरा सनी घरत मैदानाच्या बाहेर. चला मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमचा कॅप्टन आपण लवकर या. मंगलमूर्ती वाजे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. नयन भांडारकर पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो योगेश भोईर. योगेश आल्या आल्या बॉलला पाहूया लॉफ्ट केले सरळ लॉंग ऑनला पुन्हा झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज होईल बाद. सफलता नयन भांडारकरला आणि नयन भांडारकर आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. दोनही चेंडूंवर 2 सफलता प्राप्त झाल्यात. खरं तर मागच्या 2 चेंडूंवर षटकार मारण्यापेक्षा 2-2 धावा जरी आल्या असत्या तर त्या निर्णायक ठरल्या असत्या मॅच मध्ये, परंतु प्रत्येक जण षटकार मारण्यासाठी गेले आणि 2 महत्त्वाचे चेंडू मात्र मिस केले. हा शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. इनिंग ब्रेक होणार आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. गोलंदाज तयार. अंकितसाठी हा चेंडू थोडासा निरखला पारखला सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 41 नाव. 41 चांगल्या धावा स्कोर कार्डवर मॅनेज केल्या. संध्याकाळचं सत्र आहे. या धावा पुरेशा ठरू शकतील कदाचित ताकटीजुई संघाला. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये झेल सुटलाय त्या ठिकाणी. दुसऱ्या रनचा प्रयत्न पाहूया. इकडे मात्र आणखीन एखादी धाव मिळते का याची चाचपणी करण्यासाठी 2 फलंदाज गेले, परंतु इकडे रनआउट व्हावं लागेल. या धावा टोटल मध्ये ऍड होतील त्या 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त. 43 धावा धाव फलकावर. 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नॉट इझी टास्क. पहिल्या मॅच मध्ये जरूर धावा चेस केल्या होत्या सावळे संघानं, परंतु संध्याकाळचं सत्र आहे थोडंसं कठीण होऊ शकेल. पाहूया एक्झॅक्टली काय घडतंय. कोणता संघ मात्र 4थ्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे यासाठी सुरू असणारी लढाई. नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती वाजे आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा. तर संतोष दमात्रे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभासे या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. सामना 3 षटकांचा असेल. चला वाजे संघाने टॉस जिंकला. सलामीची जोडी पाठवा लगेच सावळे संघ. क्षेत्ररक्षण लावून घ्या. धाकटीजुई क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. आणि जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया पुन्हा एकदा आवाज दिनेश पाटील सरांचा.
हॅलो, चला दोन फलंदाज लगेच मैदानाकडे रवाना व्हा. चोवीस चेंडू आणि 44 धावा. चला अजून 2 मॅच आहेत, त्याच्यामुळे सहकारी अपेक्षित आहे, कारण 6:15 अंधार होतो. पहिलं षटक धावा आल्या त्या निव्वळ 8. विकी माळी यांनी धावा दिल्या 9. त्यानंतर धीरज माळीने सुद्धा धावा दिल्या 9. परंतु सगळ्यात महागडं षटक नयन भंडारकर 17 धावा. आणि त्याच्यामुळे धावडकर धावा लागल्या 43-44 धावांचं आव्हान. मागचा सामना काय रोमहर्षक जिंकलाय. ऋषी माळीनं सगळ्यांना दाखवून दिली, रायगड प्रीमियर लीगची आठवण करून दिली की नाही अजून आहे मनगटामध्ये क्षमता आहे आणि माझी ओळख आहे यासाठीच की सामना फिनिश करायचा. इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की कर्णधाराचा विश्वास आहे माझ्यावर की सामना संपवण्यासाठीच मला पाठवला जातो. आता बघायचं आहे 24 चेंडू 44 धावा. आता मात्र संध्याकाळ सुरू झाली आहे आणि हवाई आता मात्र गोड गुलाबी थंडी हळूहळू जाणवायला चालू होईल, कारण थंडीचा प्रभाव वाढला आहे. परंतु मैदानावरती कोणाचा प्रभाव वाढेल. एका बाजूला MMV धाकटी जुई. लेट्स प्ले. 24 चेंडूंचा खेळ आणि 24 चेंडूमध्ये धावा जमवायचे आहेत, त्या म्हणजे 44. पहिला गोलंदाज रोहित जी घरात. फुल टॉस. निशांत मालीचा क्लास सुरू आहे. मी मगाही सांगितलं की ऑफ साईडचा बेताज बादशाह म्हणण्याची ओळख होती, एकेकाळी ती काळ अजून गेला नाही आहे. महाराष्ट्र असोसिएशनचा पंच भलेही झाला असेल, परंतु आजही मी सरपंचच आहे. क्रिकेटमधलं सरपंच पद मी अजूनही राखू नये अशा प्रकारचा इरादे स्पष्ट करताना पहिल्या चेंडूवर खेचलाय रोहितला हा चौकार. जोरदार अपील. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जो होता ना, कदाचित मला असं वाटलं की पंचांना डोक्यावर घेईल, कारण मुख्य पंचांकडेच अपील लागतं. परंतु निशांत माळी याचं क्रिकेटची प्रामाणिकपणा बघा. स्वतःहून त्यानं मात्र सरळ क्रीज सोडली. त्याच्यामुळं निशांत तुझं कौतुक नेहमीच राहिलं आहे आणि होतच राहील. चांगल्या माणसाचं कौतुक सदैव होत राहतं. स्क्वेअर लेगच्या पंच तयारीत असतील. ज्या प्रकारचं अपील झालं, कटचं अपील मुख्य पंचांकडे असतं हे सांगून सांगून मलाही 20 वर्षे व्हायला आली. परंतु आजही क्रिकेट कितीही प्रगत झालं ना संतोष दादा, त्याच्यामध्ये बदल काही झाला नाही. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील केलं जातं. रोहितच्या चेंडूवर मात्र पुरता फसला आणि फलंदाज झाला बाद. देवेश माळी. नवीन फलंदाज देवेश माळी. 44 धावांचा टार्गेट सेट आहे. 2 चेंडूमध्ये 4 धावा. निशांत माळी परतलाय. डावखुरा टू डावखुरा रणनीती आखली आहे अतुल माळीनं. सावळे संघाचा चाणाक्ष कर्णधार आहे. चला सामना सुरू करा मित्रांनो. 20 मिनिटच फक्त.
तर यानंतर अजूनही 2 सामने आहेत, त्याची नोंद घ्या. फटका लगवायचा होता जरूर कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून, परंतु फटका फसला. क्षेत्राच्या हातामध्ये जाऊन रोहितच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. रोहित एज घरतनं हा झेल टिपला आणि फलंदाज लागोपाठच्या चेंडूवर दुसरा बाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर रोहितजी घरत. प्रवीण भोजने नवीन फलंदाज. प्रवीण भोजने पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर कसं कमबॅक मिळवायचं असतं हे रोहितनं दाखवलंय. गोलंदाजी आणि फलंदाजी रोहितची सदाबहार राहिले. परफेक्ट ऑलराऊंडर राहिलाय. अनेक मोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव त्याच्या पाट्याने पोटी राहिलाय आणि धाकटी देवीचा खेळ दरवर्षी उत्तम होतो. प्रवीण भोजने हा मात्र निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर 4 धावा, नंतरच्या 3 चेंडूवर 2 विकेट्स, एकही धाव नाही. 4 चेंडू 2 बाद 4. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठा फटका कन्वर्ट ही करायचा होता प्रवीण भोजनेला, परंतु फटका फसलाय. डीप लॉंग ऑफला क्षेत्राशी तैनात होता आणि त्यानं मात्र हा झेल टिपला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 मोहरे टिपलेत आणि इथे बॅकफुटवर आता मात्र जाती आहे ती म्हणजेच सावळे संघ. उत्कर्ष सावळे. अतुल माळी क्रिकेटचा एकेकाळचा हाय क्लास, परंतु आता इथे धावा कंप्लीट रोखलेत. कंप्लीट पहिल्या चेंडूनंतर मात्र निर्विवाद वर्चस्व गाजवलंय रोहितनं. निर्विवाद वर्चस्व कशाला म्हणायचं. 1 षटक 3 विकेट्स आणि 4 धावा. निर्णायक षटक हाताळलं आणि बॅकफुटवर घेऊन गेलाय उत्कर्ष सावळे संघाला. 18 चेंडू आणि 40 धावा. चला लगेच फिल्डिंग लावायचे, लगेच फिल्डिंग लावा. चला सामना सुरू करा लगेचच, कारण अजूनही मी वारंवार सांगतो की इथून पुढे 2 सामने आहेत आणि अंधार खूप लवकर होतो, याची दक्षता घ्या. आणि याच संघातील एका संघाला शेवटचा सामना खेळायचा आहे, त्याच्यामुळे उजेडात खेळायचं की अंधारात हा प्रश्न राहील. अंकेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, तर हरेश माळी ऑन स्ट्राईक. बरदा वेगानं, वेल बोल्ड, अचूक टप्प्याची गोलंदाजी, लेंथ गोलंदाजी पाहिली आपण. अकोट टप्प्याच्या गोलंदाजीला मात्र उचली दिला चेंडूला आणि त्याच्यामुळे नीटचा समजला नाही. हरेश माळी खेळतोय निर्धाव चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू, 1 धाव मात्र मिळेल. हरेश माळी आपलं स्वतःचं खातं उघडेल 1 या धावसंख्येनं. संघाची धावसंख्या जाऊन ठेपते ती 5 वर. 5 धावा जमतायत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सदैव डोकीदिकी राहिली आहे फिल्डिंगसाठी.
फुल टॉस कव्हरच्या दिशेनं ट्रॅव्हल झालाय. धाव मात्र घेतली जाईल फक्त आणि फक्त 1-1. यस, रिहू बीमरसाठी येतोय बॅटिंग. थर्ड अंपायर्स चला या, हे म्हणजे कोळी सर, रिहू आलाय. फिल्डर तुम्ही जमू नका एकत्र प्लीज, विनंती आहे तुम्हाला, कारण आपल्याकडे खरोखर आता वेळ नाही आहे. इथे पाहिलं जाईल निरखून आणि फेअर डिलिव्हरी. नाही पाहून झालं. हां, बॅटिंग रिव्ह्यू संपला. हेमंतजी कोळी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. बॅटची कडा जरूर लागली होती, पण 2 शतक चुकलेत. नुसतं चुकणं नाही तर तिथे मात्र फेकी झाली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालं. चांगला प्रयत्न राहिला आहे त्यांच्या पाठीमागे, आणि मी तर म्हणेन की हा चौकार वाचवला आहे क्षेत्ररक्षकानं. अन्यथा लॉंग स्टॉपच्या दिशेनं सरळ चेंडू गेला असता चौकारासाठी. 14 चेंडू 36 धावा. धावा होऊ शकतात. खांदे का पडले अचानक? खांदे का पडावे? कारण ऋषी अजून तंबूमध्ये, त्याच्यामुळे इथूनही धावा होऊ शकतात. संपला. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग या लीग मॅचेस आहेत ना, मस्त काम करतायत. कारण टीमचा मुख्य खेळाडू ज्यावेळेला टीमच्या बाहेर राहतात ना, त्यावेळेला टीम लुली पांगळी आंधली सगळी होते. त्याच्यामुळे प्रीमियर लीग शक्यतो उशिरा ठेवावेत. पहिल्यांदा ग्रामीणचे सामने खेळवावेत. जेव्हा नाईट मॅच सुरू होतील ना, त्यावेळेला प्रीमियर लीग होणं. कारण सगळ्या प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग येईल, पनवेल प्रीमियर लीग येईल, मग चाळीसगाव प्रीमियर लीग येईल, उरण प्रीमियर लीग येईल, गावाच्या लीग येतील, 24 गाव, 18 गाव, 50 गाव, आणि सगळ्या लीग खेळता खेळता ज्या टीममध्ये आहेत ना इतर खेळाडू, ते मात्र फक्त आपल्या मुख्य खेळाडूंचा सामना पाहतील आणि टाळ्या वाजवतील. अशा आला हा चौकार. स्क्वेअर लेगला हा मात्र आचार्य चौकार आला आहे, आणि धाबालकावर धावा लागल्या. या चौकारण्याशी 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 13 धावा. 12 चेंडू 31 धावा. 12 चेंडू प्लीज लगेच साजवा. वारंवार आपल्याला विनंती आहे, आपला गोलंदाज जर फिक्स असतील, ठरलेला असेल, कारण दिवसभर आपण कामगिरी केली आहे, दिवसभर खेळताय, एक गेम खेळला आहे, रोहित प्लीज सहकार्य करा. कारण अजूनही 2 सामने आहेत, अजूनही, आणि तुमच्यापैकीच एकाला एक सामना खेळायचा शेवटचा. हरेसला चार्ज करावा लागणार आहे, आपली बॅटरी बदलावी लागणार आहे, नवीन बॅटरी एक्साईटची टाकावी लागणार आहे, नाहीतर मग रिफिलवर रिफिल. 12 चेंडू 31 धावा. हरेश माळी अचानक शांत का झालाय हा प्रश्न स्वतःला विचारला जाईल, परंतु गोलंदाजी ही तेवढ्याच ताकदीची होतीये. विचार विनिमय केला जातो गोलंदाजीच्या मार्कवर. गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच प्रथमेश घरत. फुल टॉस. स्क्वेअरला चेंडू जातो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव घेतली जाईल 1. एकेनी काहीही फरक पडणार नाहीये. MMV मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जोई संघाला. चला क्षेत्ररक्षणामध्ये लगेच फेरबदल करून घ्या लगेच. रोहित, प्रत्येक चेंडूवर जर आपण गेला तर मग हीच मॅच शेवटची खेळवायला लागेल. हातचा निष्ठून चाललाय, त्याच्यामुळे तुम्हाला इथून गेअर बदलावा लागेल. 9 चेंडूने 28 धावा. 9 चेंडूने 28 धावा. विराट कोहलीची ती इनिंग, हरीश श्रॉफला ठोकलेले 2 षटकार सगळ्यांना आठवणीत आहेत, पण ती आठवण करून द्यावी लागेल. कनेक्ट नाही होत चेंडू. एकच धाव फक्त
सिंगलला डबल 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 गिअर जरूर टाकला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 8 चेंडू 26 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाज पाहतोय प्रथमेश घरातला, ज्यानं 4 चेंडूमध्ये धावा मोजल्यात 5. मोठा फटका अनिवार्य राहणार आहे. येणाऱ्या या 2 चेंडूमध्ये मोठ्या फटक्याची गरज आहे उत्कर्ष सावळे संघाला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट कमावली. अतुल माळी परतलाय. झेल मात्र घेतला आदित्यनं आणि अशा प्रकारे अतुल माळी परतलाय. सात चेंडू आणि 26 धावांची गरज. ऋषी माळीचं जाणं रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळणं आपल्या संघाला किती महागडं ठरू शकतं हा जिता जागता उदाहरण. मुख्य खेळाडू आहे, दुसरीकडे खेळलाच पाहिजे, परंतु आपले संघ कसा अनफिट होतात. कारण अजून जर ऋषी माळी इथं असताना तर सावळ्या संघाच्या तंबूमध्ये अजूनही टाळ्या असत्या, कारण त्यांना माहीत होतं की हा सामना जिंकू शकतो. पण इथून खांदे पडल्यागत का खेळलं जातं. मी मगाही सांगितलं की पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मग रणांगणात. पराभव पहिल्यांदा मनात होतो. नाही, बॅटरी चार्ज करून पाठवलाय या षटकारानं तरी कमीत कमी हरेश माळीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल. नाही, येणारा माणूस ठोकतोय, मलाही ठोकावं लागणार आहे. ठोकला या षटकार आणि या षटकारानं गणित राहील 6 चेंडू 20 धावा. थंडावलेल्या वातावरणामध्ये मेहनतीची ऊब घेत या सामन्याला पेटवला जाईल का, हा सामना आणखी रंगतदार केला जाईल का, विचार विनिमय करावा लागणार आहे. धाकटी जुई संघाला या षटकारानं चित्र बदललं जाईल का. हरेश माळीच्या हातामध्ये बॅट आहे, पण नवीन जाणाऱ्या फलंदाज विकी माळीनं आसमान दाखवलं आणि इथे मात्र 6 चेंडू 20 धावांचं गणित राहिलंय. 6 चेंडू 20 धावा. इथून गणित बदललं जातील का. गोलंदाजीमध्ये फेरबदल जरूर झालेत. अंतिम षटकामध्ये आलेल्या 17 धावा आता जाब विचारतायत. जाब उत्कर्ष सावळे संघाला नेमकं काय चुकलं. शतरक्षणामध्ये झालेल्या चुका काही अवघड जागेवरचं दुखणं बनतायत. 6 चेंडू कंपल्सरी चेसिंग 20 धावांची. हरेश माळी पुन्हा एकदा जागा होईल का. तो खेळ, ती दहशत, तो दरारा घेऊन येईल का. विकीनं दाखवलाय आसमान, परंतु गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज रोहित एस घरत, या 2 रोहितनं धाकटीजुई संघाचा नाव अटके पार रोवलाय. हे 2 रोहित नेहमीच धाकटीजुई संघाची ताकद बनली आहे. या 2 रोहितनं अनेक वेळा धाकटीजुई संघाला कितीतरी अनपेक्षित विजय मिळवून दिलेत. तोच त्याचपैकी एक रोहित एस घरत. चला सामना सुरू करा. रोहित 6 चेंडू 20 धावा. हरेश माळी ऑन स्ट्राईक. मगाशी चमत्कारिक खेळ झालाय. 2 चेंडूवर 2 षटकार ठोकत ऋषीनं सामना जिंकून दिलाय. आता जबाबदारी कोणाची. हरेश माळी परतला पहिल्या चेंडूवरती आणि अशा प्रकारे आत्ता मात्र आणखीन प्रेशर वाढेल, कारण प्रेशर राहील 5-20. हा जर का स्कोरिंग बॉल जमला असताना, स्कोरिंग 2 धावा 4 धावा, तर आव्हानं कमी येतात. फटक्यांची गरज जरूर राहिली आहे. हरेश माळीला आता मात्र, हरेश माळी दिवसापेक्षा रात्री किती भारी खेळतो. रात्रीचा नाईटचा खेळ, टुर्नामेंटचा नाईट टुर्नामेंटमध्ये त्याचा खेळ आहे ना बहरत असतो. दिवसा बॅटरी तुम्हाला इथे मात्र चार्ज करावी लागेल. आता नवीन फलंदाज 5 चेंडू आणि 20 धावांचं गणित आहे. खारकोपर संघ रेडी आहे, इथे वाजा संघ रेडी आहे. दोघांनाही विनंती असेल की याच्यानंतर अजून एक सामना आहे, तुम्ही थोडी घाई करायची आहे. 5 चेंडू 20 धावा. चला सामना सुरू करा. नवीन फलंदाज पाहतोय आपण धीरज माळीला. धीर गंभीर नाही तर धीरजला फलंदाजी करत मोठे फटके लगावत या सामन्यामध्ये कमबॅक करावा लागणार आहे. रोहित यस घरात. राईट आर्म राऊंड द विकेट. नॉन स्ट्राईक एंडला असलेला विकी माळी तळमळतोय, कारण त्यांनी एक षटकार ठोकलाय. बॅटला त्याचा बॉल लागलाय. त्याला यायचं स्ट्राईकवर, पण स्ट्राईक देतोय कोण. मीच ठोकणार या नेक इराद्यानं फलंदाजी केली जाते. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू राहिलाय हवेत. झेल होईल आणि पुन्हा एकदा
विकी राहील नॉन स्ट्राईक एंडला. सामना बनू शकला असता, परंतु हरागिरी पत्करली. मनातून पहिल्यांदा हरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अटॅक इथं बेस्ट डिफेन्स होणं गरजेचं होतं. स्ट्राईक चेंज हा फंडा, ज्या दिवशी आपला संघ सहकारी चांगला खेळतो ना त्या दिवशी त्याला स्ट्राईकवर आणायचं. ही रणनीती, ही टीमवर्क ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुम्हीही मोठे व्हाल. परंतु हम करे सो कायदा चालत नाही. 4 चेंडू 20 धावा, 3 मोठे फटके आणि 1 दुहेरीचा फटका. धावा येतील. सामना संपला नाहीये कारण आम्ही अजून जिंकलो नाहीयेत. आलाय फाईन लेगच्या मधून हा चौकार आणि या चौकारांना अशा पल्लवीत राहतील कारण अशाच प्रकारचा सामना मागचा सामना उत्कर्ष सावळे संघानं जिंकलाय. हरता हरदा काय गेअर बदलला होता तो गेअर दाखवला जातोय. एक चांगला चेंडू टाकायचा आहे रोहितला, परंतु एक मोठा फटका आणखीन खेळला की सामना रंगतदार. हाच तो चेंडू जो चांगला टाकायचा होता. रोहितनं ओळखलं आणि तो चेंडू टाकला आणि आता मात्र या 16 धावा उरलेत. सामना जवळपास संपलाय. त्याला 2 संघ रेडी राहा आपण. क्या बात, लगी तो छगी स्वीटचा फटका. डीप थर्डमॅनच्या मधून चेंडू सरळ टावला होतोय चौकारासाठी. सामना संपतोय. हार्ड लक उत्कर्ष सावळे संघ. या धावांचा पाठलाग कदाचित होऊ शकला असता अतुल माळी, परंतु विचारपूर्वक निशांत माळीची विकेट पहिल्या चेंडूनंतर गमावल्यानंतर संघ अडचणीमध्ये राहिला. परंतु काय लढलाय रोहित. दोन्ही रोहित अप्रतिम कामगिरी. 3 विकेट घेतल्या रोहितजीनं आणि त्याच्यामुळेच या सामन्यात त्यांनी ताकद लाईनअप करा दोन्ही संघ. सावळे संघ लाईनअप करतो. चला तुम्ही पण या.